Hello, dear learners. Regarding the grammar, we have studied so many parts of the grammar, tenses, part of speech, direct, indirect, synonyms, whatever it may be. Nothing we have left. ग्रामरचा कोणताही असा पार्ट आपण विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामधून म्हणजे सोडला नाही. तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच ते व्हिडिओ बघू शकता. Today's topic we have taken here, identify the type of sentences. Simple sentence, compound sentence, complex sentence. These are the some subtypes. But prominent some types म्हणजे kinds आहेत. Assertive, त्याला डिक्लेरेटिव्ह म्हणतो आपण, नंतर इंट्रागेटिव्ह, नंतर एक्सक्लामेटरी, नंतर इम्पेरेटिव्ह. तर या प्रॉमिनंट 4 टाइप्स मधून आपण या ठिकाणी काही उदाहरण घेतलेले आहेत, ते आयडेंटिफाय करू जस्ट अँड यू विल अंडरस्टँड. एक्झाम मध्ये 2 किंवा 1 मार्क साठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला, हाऊ हॅपीली सी प्लेड अ व्हायलिन. बघा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स हे सिम्बॉल वरून आपण पटकन लवकर ओळखू शकतो. हाऊ हॅपीली सी प्लेड द व्हायलिन, एक्सक्लामेशन मार्क आहे म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके. दुसरं वाक्य, दे ऑल बेंड टुवर्ड्स हर. जिथं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, वर्ब आणि हे कॉम्प्लिमेंटरी पार्ट, हे आहे ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ओके. नंतर डोंट प्ले दॅट क्विक ट्यून, हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य ज्याला म्हणतो आपण. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात वर्ब पासून असते. ओके. पण या ठिकाणी निगेटिव्ह केलेला आहे. नंतर हाऊ कॅन प्लांट एन्जॉय द म्युझिक, क्वेश्चन आहे म्हणजे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. ओके.